गोष्टी लोक ठेवा कुणाला माहिती त्या फाट्या कुठे ज्यावेळेस समजल्या त्यावेळेस कंपनीच्या भावाबाहेर जावं, पण तोपर्यंत ती कंपनी तुम्हाला ती गोष्ट कळून देत नाही. त्याला माहिती याला कळलं की हे बरोबर आहे. तेवढं कंपनीनं असं कोणतंही काम केलेलं नाही. एक मालक म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. हे कंपनीचं खूप जबरदस्त काम केलं. प्रोव्हेन ट्रॅक रेकॉर्ड, कंपनीकडे 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. मी सांगितलेलं आहे कंपनी जुनी आहे, स्वस्तपासून मार्केटमध्ये काम करत आहे. वेगवेगळे कार क्लब, बोट क्लब, बाईक क्लब ह्या गोष्टीवर काम करत आहे. वेगवेगळे प्रॉपर्टी आहे, रेंटल हाऊस, वेगवेगळे सेक्टरमध्ये कंपनी काम करत आहे. आणि हाच कार्यक्रम कंपनीला प्रत्येक देशात वाढवायचा आहे. यांचे मोठमोठे हे जे क्लब आहे, हे क्लब आपल्या प्रत्येक देशात होणार आहे आपल्या माध्यमातून. 10,000 20,000 लोकांची टीव्ही कम्प्युटर्स तिथं आज अमरावतीला तरी हमेशा आपण इथं एक जागरूक एक कार्यक्रम होतो. आणि हा जागरूक कार्यक्रममध्ये कोण जातं माहिती आहे? तिथं भाड्याला भेटतात कोणते जे नावही माहीत नाही आपल्याला ते कारभार इतर देशात चालतो. हेच क्लब आपल्याला हेच रेंटलनं आपल्याला कार बाईक किंवा ह्या गोष्टी बोट पण आपल्याला घेते. पण आपली तेवढी कॅपॅसिटी वाटली पाहिजे म्हणूनच कंपनी आपल्याला पहिले ओळखलं आणि मग हे हा व्यवसाय चालवणार आहे पूर्ण 200 देशात वर्ल्ड वाईड. त्या पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करून देणार आहे. नंतरच हे क्लब ते प्रत्येक देशात करून मग विजनरी फाउंडर कंपनीचे एलेक्सर हे विजनरी फाउंडर आहे. म्हणजे दूरदृष्टी आहे, खूप दूरदृष्टी. कंपनी 16 पासून वर्क करत आहे आणि कंपनीचं एक उद्देश होता की आपले क्लब सेक्टर आपला जो बिझनेस आहे हा वर्ल्ड वाईड करायचा. मग त्यांची जी काही मॅनेजमेंट टीम आहे त्यांचे शेअरचं त्यांनी सांगितलं की हे तुम्ही वर्ल्ड वाईड करू शकत नाही. काय करू शकत नाही? असे काही देश आहेत तिथं खायचं नाही, तिथे तुमच्या कार्यक्रमामध्ये क्लबमध्ये तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचे 5 स्टार सेवा हॉटेलमध्ये कशाला एन्जॉय करा. आज युरोपियन देश येतात कारण त्याची ते लोक 5 दिवस कामही करतात आणि 2 दिवस मस्त एन्जॉय करतात. आपण करतो नाही, त्यांची ती संस्कृतीच आहे. बघा मोठमोठे लोक गोव्याला फॉरेनला फिरायला येते कसं आहे सगळं पैसा येते. परंतु हे जर क्लब तुम्हाला वर्ल्ड वाईड करायचे असेल तर तुम्हाला ह्या लोकांना पहिले काहीतरी द्यावं लागेल उत्पन्नाचं साधन. त्यांना माहिती आहे 2 साधन होते, शेअर प्रॉफिशन आणि एक जाहिरात. शेअर प्रॉफिशन हा विषय होता, परंतु शेअर्समध्ये प्रत्येक शेअरचा आज गुंतवणूक करू शकलो नसतो. आज मी 10,000 10,000 1 लाखाचे शेअर घेतलेच आपण नाही. तर हे क्षेत्र आपल्या कामाचं होतं. म्हणून कंपनीनं काय केलं, ॲड व्ह्यू आणि ॲड जाहिरात त्याच्यामध्ये काय पैसा आहे, कशा प्रकारे जाहिरात कंपन्या खर्च करतात, कोणाला मला खर्च करतात, हे जे करून व्ह्यू मिळते का त्यांना, तेवढे लोक त्याची ॲड बघतात का, ह्या अभ्यास केला आणि याच्यावर एक प्रोजेक्ट तयार केला. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. एक ट्रॅक तयार केला, पण तो ट्रॅक आता सुरू होतो. हा ट्रॅक आपल्याला कमीत कमी 12-15 महिने विचार केला ट्रॅक बनवायला. तशा प्रकारचं कंपनीचं व्हिजन खूप स्ट्रॉंग आहे, ब्रॉड अँड क्लिअर व्हिजन. बघा पीपल ह्या कंपनीचं नाव आहे. आपणच आपल्यासाठी काम करायचं आहे. व्हिजन कंपनीचं स्ट्रॉंग आहे, जे आम्ही झूम मीटिंग आणि याच्यातून सांगतो. कंपनीचं व्हिजन आहे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम करून देणं आणि तुम्हाला एका छताकडून खरेदी, तुम्हाला छताकडून एकाच छताकडे क्रिप्टो, एका छताकडे शेअर ट्रेडिंग सगळ्या गोष्टी करून तुम्हीच कंपनीसाठी काम करायचं, तुम्हीच पैसा कमवायचा आणि तुमचं ठराविक रक्कम कंपनीला द्यायची. म्हणजे थोडक्यात सांगतो की तुम्ही कंपनीसाठी सोन्याचा मंडळ घेणारे कोण आहे? शॉर्ट स्वीट. तुम्ही कमाई करणार, तुम्ही कंपनीसाठी काम करणार, तुम्ही युरो कमवणार, तुम्ही ॲड करणार, तुमच्याकडून ठराविक रक्कम वाटलेल्या कंपनी पर महिना. आता कल्पना करा 30 लाख गुणिला 30 पर मंथ काम करणार नाही. आज 2 करोड लोक आहेत आपले, ठीक आहे काही फ्री असतील. 2 करोड गुणिला 48 युरो पर मंथ. कल्पना करा म्हणजे 10 करोड होते. 10 करोड गुणिला 48 युरो पर मंथ. कंपनीचा उद्देश किती आहे? 300-400 करोड लोकांपर्यंत. समजा येत्या 5 वर्षात 400-300 करोड लोक आले, गुन्हेला पर मंथ 48 युरो. कंपनी पडून जाणार आहे, तुम्ही पडून जाणार. तुम्ही म्हणणार बाबा आज 8:30 कंपनी तुम्हाला मी तर सांगतो अर्धा घंटा ॲड बघायला होते, 1 घंटा तुम्हाला 6 घंटे ॲड बघायला लागेल. कारण एवढे कस्टमर कंपनीमध्ये येतील. लाखो एजन्सी आहेत आज वर्ल्डमध्ये आणि लाखो एजन्सीकडे एकेका एजन्सीकडे हजार क्लायंट आहेत प्रोडक्टचे. एका प्रोडक्टची जर जाहिरात द्यायची असेल तर 60 प्रोडक्टच्या 60 जाहिरात झाल्या.
कल्पना करा. म्हणून म्हणतो 5,000 ते 10,000 युरो पण भेटतील तुम्हाला वर्ष. एवढी कंपनी ताकद आहे, कारण ब्रँड भरपूर आहेत कंपनीचे वर्ल्डमध्ये. आणि तुम्हाला काही इंटरनॅशनल जाहिरात देतील, लोकलच्या देतील, आपल्या महाराष्ट्रात देतील, इंडिया लेवलच्या देतील. त्यानंतर स्ट्रॉंग अँड कॅपेबल मॅनेजमेंट अँड कस्टमर केअर. सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीकडे जवळपास 10,000 लोकांचा भरणा आहे, कंपनीत काम करतात ते. आणि सगळं म्हणजे स्ट्रक्चर सांभाळतात ते 10 महिन्यापासून, ते पण ही कोरोनाच्या काळात घरून काम करत आहे आपले लोक. आणि खूप डेडिकेशन काम करत आहे. काय काय सर्व्हर हँडल करणं, पूर्ण वेबसाईट हँडल करणं, एवढ्या लोकांचा डाटा, एवढ्या लोकांचा मेल पाठवणं, त्याच्या दुरुस्त्या करणं, खायची गोष्ट. एक शाळा चालवणं अवघड जाते, ऑनलाईन फॉर्म भरणं. ते 2 करोड लोकांना सांभाळत आहे. याची वेबसाईट 100 करोड लोकांची तयार आहे. पुढं काय मॅनेजमेंट असणार आहे याचं काही नाही, सगळं टेक्निकल भाग असतो, सॉफ्टवेअर भाग असतो. एक वेळा तयार झालं की चालू राहतं. त्याच्यामुळं खूप जबरदस्त आपलं वर्किंग टीम आहे. अपॉर्च्युनिटी अँड सपोर्ट फॉर एंटरप्रिन्योरशिप. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला कंपनी इथं उद्योजक बनवत आहे. म्हणजे बघा, आपण इथं एक नोकर म्हणून आलेलो, चला ॲप बघून नोकर म्हणून पैसे होणार. पण कंपनीने तुम्हाला शेअर दिलेले आहेत, क्रिप्टो दिलेले आहेत, तुम्हाला सहमालक केलेला आहे. तर कंपनी तुम्हाला एक उद्योजक बनवत आहे, बिझनेसमॅन. आणि आपला बिझनेसमॅनच आपण इथं उतरायचं. आपण जर ते 240साठी आलो असं, खरंच सांगतो आपल्याला काहीच कळणार नाही. आणि 240साठी येऊ पण नका. खूप मोठं कंपनी म्हणजे उद्योजक, तुम्ही बिझनेसमॅन होणार आहात त्या दृष्टीने म्हणून या. आणि हा शुद्ध बिझनेसच आहे. कारण मला तरी माहिती आहे की आपण क्रिप्टो शेअर्समध्ये आपण आलो असं, ते बिझनेसमॅन तुम्हाला बनवण्याचे एक कंपनीचा माणूस आहे. नो स्टार्टअप कॉस्ट 1109 रुपये. खूप मोठी रक्कम आहे का आपल्याकडे? बाकी देशांसाठी असं आज ही जर रक्कम 2200-2500 रुपये जाते पाकिस्तानमध्ये. इंडोनेशियामध्ये 1,00,000 प्लस, 1,81,000 प्लस. व्हिएतनाममध्ये 2,81,000 प्लस. 1109 रुपये. मला सांगा, अशा किती कंपनीत काम केलं बाबा, 5,000-10,000 रुपये घातलेले. पण लक्षात ठेवा, मी हे गोष्ट प्रत्येक मिटिंगला सांगतो, जिथो खंडायचे होते तिथं एवढे गड्डे खणले, पण जिथं पाणी होतं तिथं गड्डा खंडा नाही. तसं जर झालं तर पश्चाताप करण्याची वेळ आहे. ते 1109 रुपयासाठी. मला माहिती आहे काही लोक मजाकमध्ये येत आहे, अरे ती हीच कंपनी आहे, ती 20 रुपयाचीच कंपनी आहे, ती 50 रुपयाचीच कंपनी आहे. आणि माझा मित्र ह्याच्यात बुडाला, फलाना बुडाला. एवढं डोकं लावू नका, कारण डोकं लावूनच आपण आज पैदल लावू. मी पण पैदल लावू. म्हणजे डोकं लावायचं असेल त्याच्यात लावा ना. बघा तुम्ही आता पुढचं जे सेशन आहे टेक्निकल, त्याच्यात काय काय सर्व्हर आहे कंपनीकडे. काय हात झाली का, एक सर्व्हर किती रुपयाचा घ्यावा लागतो कंपनीने. त्यानंतर बघा द बेस्ट रिकव्हरी प्लॅन. त्या लोकांनी कुठेतरी काम केलं असेल, मित्रांना आणलं असेल, त्या कंपनी पडून गेली असेल, फुटली असेल, थोडं पैसे कमी झालं असेल, अजून एक वेळ टेक्निक. कारण मला तरी वाटते की तुम्हाला बेस्ट रिकव्हरी प्लॅन फक्त आणि फक्त झाले. कारण ज्या लोकांनी तुमच्या म्हणण्यावर 10,000-20,000 कुठेतरी घातले, त्या कंपनीचं काय झालं, तुम्ही पण निराश झाला, तर अजून एक वेळा ड्रिव्हिंग करा. 1109 रुपये तुम्ही करा, तुमच्या मित्राला सांगा, अरे हे कर. मला सांगा, एखाद्याचा समजा 10 लाख रुपये पण लॉस झाला, जिंदगीवर तो लॉस भरून निघू शकते का? नाही निघू शकत. त्यासाठी तुम्हाला काहीतरी एक तर चोऱ्याला डाकेल करायला तर भरून निघेल. परंतु आज या प्लॅटफॉर्मला जर आपल्याला ते 10 लाख रुपये काढण्याची संधी आहे, आपण बॅकअप, आपण पुन्हा एक उभं होऊ शकतो, तर काय कंपनीत काम करा. 1100 रुपये जॉईन करायची, 100 आणि डायरेक्ट लावून टाकायचे, बघू काय होतं. त्याच्यामुळे हा बेस्ट रिकव्हरी प्लॅन सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघायचं आहे. ॲडव्हर्टाइज प्रोडक्ट ऑफ रेप्युटेड ब्रँड. हे जे प्रोडक्ट आहे कंपनीचे वेब पोर्टलवर किंवा ॲप्लिकेशन, जे काय आपल्याला ॲप्लिकेशन आहे किंवा आपण आता जे ॲड बघत आहोत, आज थोडेसे आपल्याला इकडे तिकडे ॲड दिसत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या, परंतु ह्याच कंपनी आपल्याशी जोडणार आहे. यांच्याशी टाईप करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे ह्यांचं ब्रँडेड तुम्हाला
तिथं ॲडव्हर्टायझिंग बघायला मिळणार आहे. ब्रँडेड कंपनी आपल्याशी जुळणार आहे आणि त्या आपल्याला ॲड देणार आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे इथं गॅरंटी आहे एवढ्या लोकांनी ॲड बघितली. टीव्हीला गॅरंटी नाही, फेसबुकला गॅरंटी नाही, यूट्यूबला गॅरंटी नाही, मग कशाला तिथे ॲड देतील ते. आणि इथं विषयच आहे की 100 लोकांनी ॲड बघितली, 100 लोकांनाच पैसे द्यायचे. फेसबुकला 10,000 लोकांचे पैसे द्यायचे आणि 100 लोक ॲड बघत. कशाला तिथं पैसे द्यायचे. फक्त हे काय, हा ट्रॅक आपला नवीन आहे आणि थोडंसं पहिल्यांदा नवीन दुकान असलं की गिऱ्हाईक येत नाही, पण ज्यावेळेस ते फेमस होते तेवढंच लाईन लागते. तसंच आपण काही दिवसात होणार आहे. सर्व ॲडव्हर्टायझिंग कंपनी आपल्यासाठी धाव घेणार आहे आणि उलट होणार आहे की इथं 60-70 ॲड लागायचे, त्याच्यामुळे त्यांचे दुरुस्त लागल की माझी ॲड घे बाबा, नाही माझी ॲड पहिल्यांदा दाखवायची, माझी ॲड 2 नंबरला आहे, माझी ॲड 3 नंबर. त्याच्यामुळे यांचे दुरुस्त होणार आहे काही दिवसातच. आणि म्हणूनच म्हणतो की 2,000 नाही, 2,500 नाही, 5,000 युरो पण कंपनी देऊ शकते, एवढी ताकद आहे. वर्क ऑन अँड मल्टिपल इन्कम बिझनेस. एकच काम करायचं आहे, ॲड बघायचं. बघा इथं रेफरल इन्कम भेटतं तुम्हाला, शेअर्स इन्कम, क्रिप्टो इन्कम. शेअर्स इन्कम बंद झालेला आहे. त्याचं रेफरल, लेवल इन्कम, स्पॉन्सर इन्कम, VIP इन्कम, बोनाचा इन्कम, अशा प्रकारची इन्कम आहे. VIP म्हणजे काय, तर प्लॅटिनम. जसं आम्ही प्लॅटिनम शब्द घेतो, तर इथं प्लॅटिनम होण्याची संधी आहे. प्लॅटिनमचा क्रायटेरिया वेगळे असणार, त्यांचा वेगळा फॅसिलिटी असणार, वेगळं त्यांना एक कमिशन रेट मिळणार आहे. VIP ब्लॅकला वेगळे कमिशन असणार आहे. आज मी सांगतो, या भारताला 2 लाख लोकांची गरज आहे, जाण्याला 2 लाख लोक. तुम्ही पण असू शकते. म्हणूनच आम्ही आज पुढे काम करतो. आम्हाला माहिती आहे आमचं काय भविष्य. आज आम्ही तुमच्याकडे ट्रेन लागणार आहे कंपनीला, तुमच्यासारखे स्पीकर लागणार आहे, तुमच्यासारखे काम करणारे लोक लागणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक राज्याला एक कमिटी लागणार आहे ज्याला ट्रेनला चालवण्यासाठी. काय इलेक्ट्रॉनिक जिंकते तुमचा आवाज येतं, तुम्हीच असणार आम्हाला त्या कंपनीचे. आज एक मोठे लीडर हे इथं बसतायत, याच्याकडे एक खातं असणार. तुमच्याकडे विदर्भ, तुमच्याकडे मराठवाडा, तुमच्याकडे अमरावती. म्हणूनच आज तिथे काम करतात, कारण कंपनीला हे पूर्ण भारतात काम करायला मॅनेजमेंट टीम लागणार आहे. म्हणून तिथं जे लोक आज पुढे येऊन काम करत आहेत, पहिल्या पंक्तीत जेवायला आहे, त्यांच्यासाठी हा काम करत असतात. पण बघा किती मोठं भविष्य आहे विदर्भ आहे. म्हणूनच आपण इथं काम करत आहोत. त्यानंतर क्रिप्टो करन्सी, फ्युचर शेअर्स. हे मी मगाशी स्पष्ट केलेलं आहे की क्रिप्टो करन्सी काय ताकद आहे, आपण काय ताकद, काय आपलं बूम करणार आहे त्या भविष्यात. शेअर्स का करणार आपली. मला सांगा, साधं ॲमेझॉनचं पोर्टलचं शेअर 2 लाखाचं होऊ शकते. आपलं झाला शेअरचं पोर्टल आहे, कदाचित झाला 2 लाखाचं शेअर कुठं असणार आपण. 2 लाख गुणिले 100 शेअर्स करा, 2 लाख गुणिले 50 शेअर्स, 2 लाख गुणिले 1,000 शेअर्स. घरी गेल्यावर आपली आयडी ओपन करायची, किती शेअर होतात त्याला 2 लाख करायचं. कोण का वर्ष 2 लाखाचं शेअर. पण 2 लाखाचं आहे एका नंबर होईल का. पहिले 1 युरो वाचून, 10 युरो वाचून, 10 युरोचा 100 युरो होईल. पण त्याला काय सांगतो, जसा शेअर लिस्टेड होईल 1 किंवा 10 युरो नंतर कॉम्पिटिशनला, येत्या एका वर्षात 100 युरो आणि एका वर्षात 1000 युरोचा शेअर असणार आहे. 1000 युरो, 1 लाख रुपयाचा एक शेअर. कल्पना करा. आणि क्रिप्टोचं पण कसं असणार आहे, क्रिप्टोला आता चॅलेंजेस नाही, तो शेअर सारखा नाही तर त्याच्यापेक्षा खूप गतीनं वाढणार आहे. बघा, इन हाऊस पब्लिकेशन झालं ते मी मगाशी सांगितलेलं आहे. हे होम प्रॉपर्टीज, कार क्लब, बोट क्लब, मोटरबाईक क्लब्स आणि एअरक्राफ्ट म्हणजे एवढे त्याचे काम करत आहेत युरोपियन कंपनी. हे तिचे एक म्हणजे सोर्स आहे इन्कमचा. तर त्याच्यामुळे हे वर्ल्ड वाईड तुला करायचं आहे, म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि वर्ल्ड वाईड ते करणार आहे. आणि आज मी सांगतो, हे आपण यूज करणार आहोत. का करणार आहोत, एवढं फायनान्शियल फ्रीडम आपण होणारच आहे. पण हे स्वप्न आपण पूर्ण होणार आहोत आणि म्हणूनच तिथं आपण काम करतो. कन्सिस्टिंग टू कंपनी. बघा, जाहिरात आणि रिटेल क्षेत्र जगात या क्षेत्राला मरण नाही, कुठंच मरण नाही. जाहिरात संपव का, कधीतरी जाहिरात बंद पडाल का, नाही, बरोबर नाही. रिटेल क्षेत्राला मरण आहे का, खरेदी विक्रीला ॲमेझॉन मध्ये बंद पडेल का, कधीच बंद नाही. हा, उलट बदल होईल त्याच्यात काही विषय नाही. परंतु हे 2 क्षेत्राला मरण नाही. हे 2 क्षेत्र आपली ताकद आहे. आपली ज्याला पेल कशावर म्हणून आहे, जाहिरात आणि रिटेल. रिटेलमध्ये ज्याला पेल शॉपिंग प्रोडक्ट, जाहिरातमध्ये जाहिरातीचे इन्कम घेणे, जाहिरात बनवणार आपणच बनणार.
तर हे जे पैसे कुठेतरी खर्च होणार आहेत, आज मला सांगा शॉपिंग पोर्टल येणार आहे जे आपल्या टीम बनलेली आहे, त्या टीमच्या माध्यमातून जे लोक खरेदी करणार आहेत वस्तू त्याच्यावर पण आपल्याला कमिशन मिळणार आहे. कंपनीचे 10 ते 12 प्रकारचे इन्कम तुम्हाला मिळू शकतात. आज ठीक आहे, सरांची टीम आहे समजा 25,000 लोक 1,000 लोक खरेदी करतात. 1,000 रुपयाला एक किलो जरी आला तर 1,000 किलो घरात आला ते 100 किलो किती 1,000. आणि मला सांगा उद्या हे इन्कम आलं ते 25,000 लोक गप बसणार आहेत, काही वस्तू घेणार आहेत. तर 25,000 लोकांचं त्यांना जोपर्यंत आपली झाले पाहिजे तोपर्यंत त्यांना कमिशन मिळणार आहे झाले ट्रेनच्या माध्यमातून शॉपिंग पोर्टलचं. जे कमिशन ॲमेझॉन तुम्हाला देत नाही, ॲमेझॉन फक्त तुम्हाला सूट देतो परंतु ते कमिशन देत नाही. अशा प्रकारचं कमिशन पण आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि ते मिळणारच आहे. इझी टू वर्क प्रपोजल सगळ्यात महत्त्वाचं, कोणाच्या घरी जायचं नाही, कोणाला काही वावा करायचं नाही, फक्त आणि फक्त मोबाईलवर कार्यक्रम करायचा. व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब किंवा इतर चॅनल तुमचे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही मित्र मैत्रिणी किंवा तुमच्या फ्रेंडला तुम्ही इन्व्हाइट करू शकता, त्याची माहिती देऊ शकता. व्हिडिओ आहेत आपल्याकडे, लिंक आहे तुमचे ते पाठवून तुम्ही वेगवेगळे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यात पाठवू शकता. पाठवून द्या ना, काय होतं ग्रुप. मला तर 2-3 ग्रुप रिमूव्ह केलं लोकांनी. काय करायचं नाही ग्रुप, तिथं काही भेटतच नाही पैसे, टाइमपास होतो काही. पण विशेष नाही, काही काही ग्रुपमधून मला असे भेटले की मला इथे म्हणत नाही, त्यांची टीम झाली 1,000 लोकांची. म्हणजे असे कुठं फायदा झालेला आहे. आणि मी सांगू तुम्हाला सगळेच लोक जुळणार नाही, पण एक लक्षात ठेवा सगळे लोक जुळणार कधी आपलं समजायला की तुमचे जे 10-12 ग्रुप आहेत ना ते टॉपने धरलेले आहेत, त्याचे बरोबर डोळा आहे ते बरोबर टिकून बघतात. असं तर काय मग आज हे कुठं झालं, अरे याच्यातून चालू झालं का, लक्षात ठेवा. फक्त त्यांना एवढं दाबा मी झालं बरोबर बस ते बरोबर ते तुमच्या घरी येणार आहे. त्याच्यामुळं या 3 म्हणजे मोबाईलवर सगळं आपला कार्यक्रम आहे, कुठेही माझ्या घरी जायचं काम नाही. मोबाईलवर सगळं जे यंग ब्रिगेड आहे सगळं मोबाईलवर ट्रेन आहे. मारा उद्या 100-200 गाडी आहे तुमच्या कॉलेजमध्ये आहे ना, कॉलेजमध्ये आहे काही भगिनी आहे एवढे मोबाईल आहे काय धरून मारून टाकायचं. काय म्हणायचं बरं थांब ग्रुपवर टाकायचं, मेसेज टाकायचं, इकडे आपले उचलून तिकडे मेसेज टाकायचे, आपले लिंक सोडायचे. लोक करतात. लोकांना कसं स्वतःला पैसे गरज आहे, कोणाला गरज नाही, कोणाला पैसा नको आहे. आणि जर असं माध्यम भेटलं असतं फ्रीचं असतं छोटेशा रकमेचं लाखाच्या लोकांचं कोणी करत. काही याच्यात लोकांना असं म्हणायचं नाही की 10,000 टाक 20,000 टाक स्पॉन्सरशिप काही गरज नाही. स्पॉन्सरशिप आपल्या मनानं आपण कार्यक्रम करा, फ्रीमध्ये करा, कसे पद्धतीने करा. चला आता मला वाटतं सर हा कार्यक्रम वापरून घेऊ, त्याच्यानंतर आपण 15 मिनिटाचं सेशन करूया. ओके हां अमोल सर 15 मिनिटाचं सेशन. धन्यवाद सर. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार. मित्रांनो आता आपल्याला कळलं असेल ॲक्च्युली कंपनी 240 पैसे देते किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला देऊ शकते कंपनीचं. यस. तर आपण आता यानंतर काही लोकांनी आपल्या अमरावती शहरामधनं आपले कपिल ढोरे सर यांच्या टीममधनं काही आपल्या लिडर्सनी काही अचिव्हमेंट केले आहे. तर आपण त्या अचिव्हमेंट केलेल्या लिडरचे आपल्याला स्वागत करायचे आहे. आणि स्वागतानंतर आपण 5 मिनिटाचा एक ब्रेक घेणार आहोत. मला असं वाटतंय का आज आपण थोडं गोड जास्त खाल्ल्याच्याने पुढे झोप पण आल्यासारखं होतंय. साहजिक आहे, निसर्गाचा नियम आहे. स्वीट जास्त असलं का थोडं डोळ्यावर आपल्या ताण येतोय. तर आपण त्यासाठी पण काही वर्कआउट करणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर आपण खरंच एक 5-10 मिनिटात वर्कआउट करेल म्हणजे तुम्हाला इथं फ्रेश वाटेल. करायचं का वर्कआउट? येस ऑर नो? येस ऑर नो? नाही असू देऊ पाहू. काही मजा नाही. इकडनं आवाजच नाही आला. आवाज फक्त काही लिडरचाच आला. मित्रांनो हा व्यक्ती नेहमी सांगतो आपण उत्साही लोकांचा, आणि आपण जर उत्साही नाही राहिलो तर हे सरांनी जे सांगितलेले आकडे आहेत जसं आता साहेबांनी म्हटलं खरं स्वप्नात मिळेल का, रिअल मित्रांनो स्वप्नच होईल. म्हणून सांगतोय अलर्ट राहा, अलर्ट राहा.
घेणार आणि नंतर आपण वाइंडअप घेणार. तर धन्यवाद. कपिल ढोले सर, प्लीज मी इन्व्हाइट करतो आपल्या अमरावती बिलॉंग करणारे ज्यांनी स्वतःला वेळ करून घेतलेलं पागल. कारण आपल्या दोनही गाडीवर खाली जाऊन बघितले असेल तर साहेबांच्या ज्या काही 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर आहे त्यावर नाव त्यांच्या मुलीचं नाही आहे, मुलाचं नाही आहे, आईचं नाही, पत्नीचं नाही, कोणाचा आहे तो ज्या लाईफ आहे. मग मित्रांनो, जर एखादा व्यक्ती अजून कंपनी स्टार्ट न होता जर ज्या लाईफस्टाईलला एवढं अंगीकारलं असेल, आत्मसात केलं असेल तर काय वाटते तो व्यक्ती पागल झाला असेल का नाही? 100% मित्रांनो. आणि ज्या लाईफस्टाईलमध्ये एकच आहे मित्रांनो, पागल व्हावंच लागेल. जोपर्यंत आपण पागल होणार नाही तोपर्यंत आपल्या समोर आपलं ड्रीम दिसणार नाही, स्वप्न दिसणार नाही आणि त्या स्वप्नाचा पाठलाग आपल्याला होणार नाही. मग सर काय फ्रीमध्ये म्हणतात का? फ्रीमध्ये पण बिझनेस होणार नाही. म्हणून स्वप्न बघा, हरकत नाही. कपिल ढोले सरांना मी इन्व्हाइट करतो का ज्या लीडरचं जे अजून लीडर आहे त्यांचं आपण स्वागत करूया. बाकी जे काही लीडर लोकांचं आहे ते आमच्या लोकांचा आहे, सत्कार करण्याची गरज नाही. कारण ऑलरेडी तुम्ही सकाळी आलेले आमचा खूप जंगी सत्कार केलेला आहे, त्याबद्दल पुन्हा मी तुमचा आभार मानतोय. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी आपला ग्रेट लीडर मिस्टर कपिल ढोले सर